मस्त कुरकुरीत अशी सुकडी तयार झाली आहे. लहानपणीची आठवण आली की असेल की नाही सुकडी म्हटल्यानंतर. आणि आज आपण ही सुकडी म्हणजेच गुळपापडी घरच्या घरी तयार केली. आणि इथं सांगू का तुम्हाला गुळाचा पाकबीक करायचा नाही किंवा गुळ कच्चाही ठेवायचा नाही. अतिशय साधं सोपं प्रमाण आहे आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. आणि मस्त अशी 2 महिने टिकणारी गुळपापडी तयार होते. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय गुळपापडी किंवा आपल्या बालपणीची आठवण सुकडी. याला बरेच जण सुकडी म्हणतात, कुणी सुखडी म्हणतं, कुणी गुळपापडी म्हणतं, पण थंडीमध्ये ही आवर्जून केलीच पाहिजे. एकदम सोपी रेसिपी, पाकबीक करण्याची गरज नाही. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर गुळपापडी म्हणजे आपल्या बालपणीची जी रेसिपी आहे, पारंपरिक आहे. अर्थातच साहित्य खूप कमी लागतं, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकं. साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतलंय 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप चिरलेला गूळ, 1 कप साजूक तूप, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा वेलची पावडर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खसखस भाजून घ्यायची. कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये खसखस घेऊ, मिनिटभर भाजूया. खसखस घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल. बरेच जण यामध्ये डिंक सुद्धा घालतात. फक्त तो जर घालायचा असेल तर कसा घालायचा, किती घालायचा हे मी पुढे सांगणारच आहे. खसखस अगदी मिनिटभर भाजली, हलका रंग बदलला. एका ताटलीत काढूया. खसखस भाजून झाली. आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे, पण त्याच्या आधी ज्या ताटामध्ये ट्रेमध्ये आपण गुळपापडी सेट करायची आहे त्याला एकतर बटर पेपर लावून घ्या किंवा तूप लावून घ्या. दोन्हीपैकी काही पण करा, पण ताट आधी तयार करून ठेवायचं. ठीक आहे, आपण याला बटर पेपर लावून घेतलाय. आता गव्हाचं पीठ भाजूया. तर त्यासाठी कढईमध्ये घेऊया साजूक तूप. थोडंसं तुपाचं प्रमाण तुम्ही कमी घेतलं तरी चालेल. इथं मी बरोबर 1 वाटी तूप घेतेय 2 वाट्या पिठासाठी. 1 वाटी तूप, 1 वाटी गूळ आणि 2 वाट्या पीठ. तुपाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल, पण खूप कमी घेऊ नका. समजा तुम्ही आता 2 वाट्या पीठ घेतलंय, मी 1 वाटी जर तूप घेतलंय तर तुम्ही पाऊण वाटी तूप घेतलं तरी चालणार आहे. तूप चांगलं वितळून द्यायचं. तूप हलकं हलकं वितळायला लागलं की यामध्ये घालूया गव्हाचं पीठ. एकदमच कडकडीत तापलं तर पिठाच्या लगेच गुठळ्या होऊ शकतात. आता गॅस आपल्याला सुरुवातीला जरा कमी करायचा आणि पीठ चांगलं याच्यात मिसळून घ्यायचं. सुरुवातीला तुम्हाला वाटतं हे खूप घट्ट आहे, पण जसं जसं तुपाला उष्णता मिळत जाते तसं तसं हे मिश्रण आपलं सैल होत जाईल. तर तूप आणि गव्हाचं पीठ आपण चांगलं मिसळून घेतलं, गुठळ्या पण मोडल्या गेलेल्या आहेत. आता याला 2-3 मिनिटं परतून घेऊ. हे बघा, 2-3 मिनिटं परतल्यानंतर तूप आणि गव्हाचं पीठ छान एकजीव झालंय. आता तुपाला पण उष्णता मिळायला लागल्यामुळं ते चांगलं आता पातळ झालंय मिश्रण. मगाशी घट्ट होतं ना. आता काही करायचं नाही, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा. अगदीच वाटलं तर थोडासा वाढवा आणि गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घ्या. कुठवर भाजायचं, आता हा रंग बघा हलकासा असा फिकट आहे. आपल्याला थोडंसं डार्कर रंगावर करायचंय, म्हणजे थोडासा गडद रंगाचं होईपर्यंत एक 15 मिनिटं तरी भाजावं लागणार आहे. फक्त गॅस कमी ठेवून भाजा, म्हणजे पीठ चांगलं भाजलं जाईल, करपणार नाही. आणि हे बघा, एक 15 मिनिटं हे पीठ मी सतत भाजत होते, म्हणजे एकूण एक 20 मिनिट नाही लागले मला. 17-18 मिनिटामध्ये पीठ भाजून झालंय. आता तुम्हाला फरक कळत असेल. रंग बघा, असा बिस्किट कसं असतं डार्क रंगाचं, तसा रंग आलेला आहे. आता गॅस मी एकदम बारीकच ठेवलाय. यामध्ये आपल्याला घालायची भाजलेली खसखस. थोडी खसखस वरून पेरण्यासाठी ठेवली. त्याचबरोबर यामध्ये घालायची वेलची पावडर. याला मिक्स करायचं आणि गॅस करायचा बंद. याला चांगलं मिक्स करून घेतलंय. लक्षात घ्या, मी गॅस बंद केलाय. आता आपल्याला कढई खाली उतरवायची आहे. याला एकदा अर्धा मिनिट असंच हलवून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ. लक्षात घ्या, गूळ गॅस बंद करून मगच घालायचा आणि गूळ विरघळेपर्यंत याला हलवत राहायचं. इथं आपल्याला पटापट हात चालवायचे. गरम गरम मिश्रणामध्ये गूळ घातला की छान विरघळला जातो. पाकबीक करत बसण्याची गरज पडत नाही. याला चांगलं मिक्स करायचंय. गूळ चिरताना एकदम असा बारीक चिरा, फार मोठे मोठे खडे ठेवायचे नाही, नाहीतर मग विरघळायला त्रास होतो. एकतर खिसणीने किसून घ्या किंवा चिरून घ्या, पण मोठे खडे ठेवू नका. रंग मस्त आलाय ना यावेळेच्या गुळपापडीला. मागच्या वेळेची माझी थोडीशी फिकट झाली होती, यावेळी मस्त रंग आलाय. आणि हे बघा, याला आपण चांगलं मिसळलंय. आता किती छान मिश्रण झालंय आपलं.
तर आपण काय करूया, थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. आपला ट्रे समोर घ्यायचा आणि माझ्याकडनं चुकून मग अशी खसखस सांडली, ती बरोबर या ट्रेमध्ये पडली. त्यामुळं खालच्या बाजूला सुद्धा खसखस छान दिसणार आहे. आता आपण हे मिश्रण गरम गरम असतानाच या ट्रेमध्ये काढायचं. आपल्याला पटापट हात चालवायचे आहेत बरं का. मिश्रण गार झाल्यानंतर थापता येत नाही, त्यामुळं जरा पटापट करावं लागतं. सगळं मिश्रण काढलं की असं स्पॅच्युला असेल तर त्याने आपण याला व्यवस्थित थापू शकतो. नसेल तर अशी एखादी वाटी घ्यायची सपाट तळाची, त्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि थापायचं. ही वडी खूप जास्त पातळ करायची नाही, जाडच ठेवायची. आता आपण काय करूया, थोडेसे तीळ टाकू याच्यावर, म्हणजे ते आत्ताच टाकले की चांगले सेट होतील. आणि गुळपापडी छान सेट झाली आहे. त्या स्पॅच्युलापेक्षा वाटीने मस्त सेट करता आली, चांगली दाबून बसली. आता आपल्याला काय करायचंय, ही हलकी गरम असताना किंवा एकदम गरम असतानाच याला फक्त काप देऊन घ्यायचे. यामुळे काय होतं, हे बघा तुम्हाला कापतानाच कळत असेल किती छान एकदम मऊ मऊ झाली आहे. तर तुम्हाला जशी लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे गुळपापडीची साईज ठेवता येते. गार झाल्यानंतर ही नीट कापता येत नाही, चुरा होऊ शकतो, म्हणून गरम असतानाच काप देऊन घ्या. हां, यामध्ये जर तुम्हाला डिंक घालायचा आहे तर अगदी 1-2 चमचे डिंक घ्यायचा, मिक्सरला फिरवायचा आणि गव्हाचं पीठ घालून आपण 2-3 मिनिटं तुपाबरोबर भाजतो की नाही, त्यानंतर एक 4-5 मिनिटं भाजून झालं गव्हाचं पीठ की मग ते डिंकाची पावडर घालायची, गव्हाच्या पिठासोबत छान खरपूस भाजायची आणि शक्यतो अशा उलथाण्यानीच वड्या कापायच्या, व्यवस्थित कापता येतात. आणि अशा प्रकारे आपण ही सुकडी कापून घेतलेली आहे. याला पूर्ण गार करू आणि मग काढून घेऊ. तर एक 20च मिनिट आपण याला ठेवलं होतं आणि आपली पापडी पूर्ण गार झालेली आहे. हे बघा, कडेची तर आपोआपच निघाली, कारण कडेला असती म्हणून. त्यातली मी तुम्हाला आत्ताच तोडून दाखवते बरं का. टेक्स्चर मस्त आलंय, झाली ना एकदम मस्त. अजिबात अशी चिवट झाली नाही, कडक झाली नाही. छान अशी कुरकुरीत आपली गुळपापडी किंवा मस्त सुकडी तयार झाली. आमच्याकडे मला आठवते शाळेमध्ये जी आम्हाला सुकडी मिळायची की नाही, तर ती ना अशी वड्या-बिड्यांमध्ये नाही मिळायची. असे तुकडे, तुकडे, तुकडे असायची. तीच आम्ही असं हातामध्ये घेऊन खायचो. त्याला एक डबा घेऊन जायचो आणि चमच्यानी खायचो. इतकी ती अशी भुरभुरीत असायची. पण आता घरी करायची तर छान अशी वड्यांची सुकडी तयार झाली आहे. कडेच्या वड्या आधी काढून घ्यायच्या, त्यानंतर अलगद खालच्या खाली याला मोकळं करायचं. हे बघा, छान वड्या झाल्यात ना, मस्त दिसतात. फक्त काय करायचं, काढत असताना थोडंसं एकदा पुन्हा कापून घ्यायचं, म्हणजे मग वड्या न तुटता अगदी व्यवस्थित निघतात. एक वडी निघाली की मग पुढच्या अगदी छान निघतात. तर अशा प्रकारे आपली ही मस्त कुरकुरीत गव्हाच्या पिठाची गुळपापडी तयार झाली किंवा सुकडी तयार झाली. एकदा करून ठेवली की 2 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. इथं मी गव्हाचं पीठ वापरलंय, तुम्ही अर्ध अर्ध म्हणजे मुगाचं पीठ गव्हाचं पीठ असं मिसळून वापरलं तरीही चालेल. प्रमाण तेच राहणार आहे, फक्त रेसिपी सुद्धा बदलणार नाही. सगळं अगदी छान आहे, फक्त थोडीशी चव आणि रंग बदलेल पीठ बदलल्यामुळं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.